भोंदूबाबा अशोक खरातच्या जवळीकता साधलेल्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खरं तर गुलाबो गँगकडून करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये सध्या अलका टॉकीज चौकामध्ये या गुलाबो गँगचं महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा याची मागणी करण्यासाठी या सर्व गुलाबो गँगच्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। बघू शकतोय की वेगवेगळ्या व्यंगात्मक आशयाचे पोस्टर हातामध्ये घेऊन या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सध्या अलका टॉकीज चौकात सुरू आहे। ज्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या संगीता तिवारी आपल्यासोबत आहेत। राजीनामाची मागणी तुम्ही करत आहात। राजीनामाच नाही, तिच्यावर गुन्हा दाखल करा। आज तू काय सावज घेरून त्याला देत होती का? आमचं म्हणणं एकच आहे, 1 वर्षापूर्वी जेव्हा ही बातमी बाहेर येत होते तेव्हा महिला आयोग अध्यक्ष जिच्याकडे महिलांची सुरक्षेची जबाबदारी तिने ते दाबलं प्रकरण आणि त्यांच्या याच्यावर विश्वस्त आहे आणि तो माणूस प्रसाद म्हणून आपली लघवी वाटतो। अशा माणसासाठी पोलिसांना दम देते, त्या पत्रकाराला माफी मागायला होते। लाज नाही वाटत त्या बाईंना? राजीनामा नका, हिला सह आरोपी करून तिच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। ती सह आरोपी क्राईम इन अ पार्टनर म्हणजे पार्टनर इन अ क्राईम आहे ती, त्यामुळे तिच्यावर हा गुन्हा दाखल झाला। राजकीय अनेक बडे नेते सुद्धा अशोक खरात या ठिकाणी त्यांच्यासोबतचे फोटो आढळलेले आहेत। यांना वरदहस्त कुणाचा आहे असं तुम्हाला वाटतंय? 100% कोणीतरी आका आहे त्यांचा। एवढी त्याची म्हणजे जी स्पीडनी पैसे वाढलेत, प्रॉपर्टी वाढली आहे, 350 करोडच्या घरात गेला तो माणूस आणि त्याला VIP म्हणजे तो एअरपोर्टला गेला शिर्डीच्या की त्याला कॉन्वॉय होता, आतमध्ये VIP लाऊंज होती, म्हणजे त्याला एवढ्या VIP ट्रीटमेंट कोणीतरी फोन करत असेल, कोणीतरी आका आहे त्यांचा। बाहेर येऊ देत ना त्या आकाला, का नाही आज कोणी क्वेश्चन करत रुपाली चाकणकरांना? का सगळे गप्प आहेत? नक्कीच जी लोक गप्प आहेत ते लाभार्थी आहेत रुपाली चाकणकरांच्या या सगळ्या घाणेरड्या कामामध्ये। अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत, मात्र ते व्हिडिओ आता पोलिसांकडून दाबण्यात येईल असं तुम्हाला वाटतंय का राजकीय वरदहस्तामुळे? जर रुपाली चाकणकर त्या पदावर राहिल्या तर ते हे प्रकरण दाबणार, निश्चित दाबणार। जर 1 वर्षापूर्वी तिची ताकद दाबण्याची होती ते प्रकरण आजही ताबेल, कारण का काय झालं तिला माहिती आहे, लोक झोपलेली आहेत, कुणाला काही देणं घेणं नाहीये। पण जर पोलिसांनी हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला तर आम्ही महिला आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन जाऊ। तुम्ही सुनेत्रा पवारांशी बोलणार आहेत का? सर्व गोष्टी का झाली? सुनेत्रा पवारांशी बोलायचं काय आता, ते सगळे बघताय, टीव्हीवर कंटिन्यूस चालू आहे। त्यांनी उलट त्यांचं मत मांडलं पाहिजे। आम्ही कशाला जाऊन त्यांना म्हणायचं की कारवाई करा? त्यांनी स्वतः पाहिलं पाहिजे की पक्षाची बदनामी होती एका बाईमुळं, आपल्या महिलांच्यावर अत्याचार झाले त्या बाईमुळं। म्हणजे अशा बाईला जर तुम्ही त्या स्थानावर बसवत असाल तर कुठंतरी काहीतरी शिस्त आहे। कुणाला पाठीशी घालताय तुम्ही? उत्तर द्या ना, कुणाला पाठीशी घालताय? आणा ना समोर, नाही तर त्या रुपाली चाकणकरला आम्ही जोडे मारू तिच्या ऑफिसमध्ये घुसून। एकंदरीत आपण बघू शकतो की महिला आयोगाच्या अध्यक्षपद जे आहे ते रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा आणि या राजीनाम्यासाठीच आमचं जे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। राजीनामा दिला नसेल तर रुपाली चाकणकरला आम्ही जोडे मारू अशी प्रतिक्रिया सुद्धा संगीता तिवारी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।